आता मेट्रो शहरातल्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। साधुग्रामसाठी तपोवनमध्ये भूसंपादन वेगाने सुरू आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक 377 एकरपैकी 94 एकर जमीन आधीच अधिग्रहित करण्यात आली, तर उर्वरित 283 एकर संपादन प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान जमीन मालकांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही महापौरांनी दिली। गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावा या मागणीसाठी भिवंडीमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भजन करत तहसीलदारांना निवेदन सादर केलं। मुंबई महापालिकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी महसुलाचा पर्याय म्हणून ग्रीन बॉन्ड्स अर्थात हरित रोख्यांची घोषणा केली। या हरित रोख्यांमधून गारगाई धरण, 7 मलजल प्रक्रिया केंद्र, जलबोगदे अशा विविध कामांसाठी निधी उभारला जाणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांना यंदा कमी प्रतिसाद पाहायला मिळतोय। 2640 घरांसाठी आतापर्यंत 45810 अर्ज आलेत। म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येतात, मात्र या वर्षी मुंबईकरांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये 150 कोटींच्या म्हाडा घरकुल घोटाळ्यामध्ये पालिकेने मोठी कारवाई केली। महापालिकेच्या नगररचना विभागाने 49 संशयित प्रकरणांची सुनावणी करत 26 लेआउट कायमस्वरूपी रद्द केलेत। प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झाली। नागपूरच्या बुटीपोरी एमआयडीसी मधून 9 बाल कामगारांची सुटका करण्यात आली। हे बाल मजूर नारायणा एंटरप्राइजेस इंडस्ट्रीमध्ये काम करत होते। यामध्ये 4 मुलींचा तर 5 मुलांचा समावेश आहे। गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या अपात्रतेवर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार। संचालक मंडळाच्या कारभारावर लेखा परीक्षकांनी आक्षेप नोंदवले होते। या सुनावणीमध्ये न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले। नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर झाली। जिल्ह्यातल्या 180 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। दिवसभरामध्ये 61 टँकरद्वारे 128 फेऱ्या करून नागरिकांना पाणी दिलं जाते। आदिवासी वाड्या वस्त्यांवर परिस्थिती अधिक गंभीर आहे। प्रशासनाने आता टँकर वाढवण्याची मागणी होती। मुंबई महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित 65,000 प्रकरणं सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत। या प्रकरणांचा निपटारा करण्याबाबत विधी समितीमध्ये चर्चा झाली। वकिलांनी आपल्या कामगिरीचा हिशेब द्या असा इशारा विधी समिती अध्यक्षांनी दिला। मुंबईमध्ये धोकादायक झाडांवर कारवाई केली जाणार आहे। पावसाळ्यामध्ये धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी न केलेल्या 8,000 आस्थापनांना नोटीस पाठवण्यात आली। रस्त्यालगत झाडांची छाटणी करण्याचं पालिकेसमोर आव्हान आहे। उन्हाच्या तडाख्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्ये 41.61% पाणी शिल्लक आहे। त्यामुळे काही भागात पाणी टंचाईची झळ लागू लागली। जिल्ह्यातल्या काही गावांसाठी 61 टँकरच्या फेऱ्या सुरू केल्या। नागपूरमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये शहरामध्ये 13 व्यक्तींचा नैसर्गिक मृत्यू झाला असून हे मृत्यू उष्माघात संशयित मानले जात आहेत। प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून बेघर नागरिकांचं आयुष्य धोक्यात आलं। विदर्भामध्ये 3 दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आला। राज्यामध्ये सर्वाधिक कमाल 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती आणि अकोल्यामध्ये झाली, तर मुंबईमध्ये 34.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले। नागपूर पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरेंनी नेपाळमधल्या धौलगिरी शिखर सर केला। या शिखराची उंची 8,000हून अधिक असून अशी कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलीस दलातले ते पहिलेच अधिकारी ठरलेत। ननवरेंनी यापूर्वी अनेक शिखर सर केली आहेत।